आज होऊ इच्छिणाऱ्या सगळ्या व्रतार्थींना खूप खूप शुभेच्छा. जरी आपण ऑनलाईन कार्यक्रम घेणार असलो तरी आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये आज व्रतार्थी होण्याचा भाव असू दे आणि खूप शांतपणे, आनंदात, उत्साहात आणि आज आपण बरेच जण आपल्या घरातनं या व्रतार्थ दीक्षा ग्रहणाच्या कार्यक्रमाला स्थानापन्न झालेले असाल. तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज या ठिकाणी 2 व्रतार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित आहेत. आपण सगळेजण आपापल्या जागेवर शांतपणे बसलेले असाल. पुढच्या अर्ध्या मिनिटामध्ये आपण उपासना सुरू करूया. उपासनेला सुरुवात करूया. हरिः ओम. आज विद्याव्रत समारंभ आहे. पूर्वी यालाच व्रतबंध किंवा उपनयन समारंभ म्हणायचे. आज येथे विद्याव्रत घेणारे व्रतार्थी जमले आहेत. त्यांना शुभेच्छा व आशीर्वाद द्यायला इतर ज्येष्ठ जमलेले आहेत. आपण सर्वांनी मिळून उपासनेची सुरुवात गणपतीची प्रार्थना करून करूया. वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. विद्याव्रत संस्कार हा भारतीय संस्कृतीतला खूप पूर्वीपासून चालत आलेला संस्कार आहे. स्वतंत्र भारतामध्ये आवाज नाही येते. सर्व जाती धर्मांच्या मुलामुलींचे करत असतो. असे अनेक उत्तमोत्तम संस्कार आवाज नाही येते. ज्या भारत भूमीत जन्माला आली त्या आपल्या भारत मातेला गणपतीच्या पाठोपाठ वंदन करूया. आवाज नाही येते. ब्रह्मराज ऋषिरत्नाढ्याम् ब्रह्मराजर्षिरत्नाढ्याम् वन्दे भारतमातरम् वन्दे भारतमातरम्. संपत्तीने समृद्ध असा सागर जिचे पाय धूत आहे. हिमालय हा जिचा मुकुट आहे. अनेक ब्रह्मर्षी आणि राजर्षी यांच्या पुण्यकार्याने समृद्ध झालेल्या या भारत मातेला प्रणाम असो. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यात स्वावलंबी व्हावे यासाठी विद्याव्रत घ्यायचे असते. आपल्या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसन कसे व्हावे याबद्दल उपस्थित पालक, अध्यापक
आणि अन्य ज्येष्ठ सदस्य यांनी पाठोपाठ पुढील श्लोकाची अर्धी अर्धी ओळ म्हणावी आणि आपल्या अपेक्षा व्यक्त कराव्यात. आताचा श्लोक फक्त सगळे अध्यापक आणि उपस्थित पालक माझ्या पाठोपाठ म्हणतील. आनंदी आत्मविश्वासू आनंदी आत्मविश्वासू सदाचारी पराक्रमी सदाचारी पराक्रमी अखंड ज्ञान जिज्ञासू अखंड ज्ञान जिज्ञासू मिताहारी शतायुषी. भारतीय परंपरेमध्ये कोणताही चांगला संकल्प करताना तो संकल्प कुठे करत आहोत, गावाचा आणि जर कधी पाणी करत बिणी मारून आहोत, घ्यायचं थोड्या वेळ 5-10 मिनिटांनी जर शांत होऊन विचार करणे पाणी मारून आवश्यक घ्यायचं मानले आहे. तेवढं स्वतः हार घालणार आजच्या स्थलकालाचा उच्चार करून मग पालकांनी संकल्प करायचा आहे. असा उच्चार केल्यामुळे तो संकल्प लक्षात राहायला उपयोग होतो. उपस्थित पालकांनी आणि अध्यापकांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचंय. इह पृथिव्यां इह पृथिव्यां जम्बूद्वीपे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतवर्षे निगडी ग्रामे निगडी ग्रामे शार्वरी नाम संवत्सरे शार्वरी नाम संवत्सरे चैत्रमासे चैत्रमासे शुक्लपक्षे शुक्लपक्षे द्वितीयातिथौ द्वितीयातिथौ भौमवासरे भूमवासरे चित्रानक्षत्रे चित्रानक्षत्रे अस्माकं छात्राणाम् अस्माकं छात्राणां व्यक्तित्वविकासार्थम् विकासार्थं विद्याव्रतसंस्कारम् विद्याव्रतसंस्कारं करिष्यामहे. करिष्यामहे. या पृथ्वीवरील आशिया खंडातील भरतवर्षामधील निगडी या गावात शार्वरी नावाच्या यावर्षी चैत्र महिन्यात कृष्ण पक्षात द्वितीया तिथीला मंगळवारी चित्रा नक्षत्रावर आमच्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिविकास व्हावा म्हणून विद्याव्रत संस्कार करणार आहोत. आता स्वतःचे मन निर्मळ करण्यासाठी पुढील मंत्र म्हणूया. तो मंत्र म्हणत असताना आजच्या समारंभाची जागा निर्मळ करण्यासाठी जागेवरच आपण धूप फिरवूया आणि नंतर सर्व व्रतार्थी आपल्या जवळील भांड्यातील पाणी फुलांच्या साह्याने सर्व दिशांना शिंपडून वातावरण प्रसन्न करतील. सर्व व्रतार्थींनी माझ्या पाठोपाठ म्हणायचंय. अपवित्र पवित्रो वा अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षम् यस्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरशुचिः. आपण आधी गणपतीचे व मातृभूमीचे स्मरण केले आहे.
मनात असलेले बरे वाईट सर्व विचार त्यांच्या स्मरणामुळे नाहीसे होतात व मग आपले मन शुभ संकल्प करण्यासाठी सज्ज होते. भाषणे ऐकून, वाचन करून आणि काही अनुभव घेऊन सर्व व्रतार्थी स्वतःची पूर्वतयारी करून आजच्या विद्याव्रत संस्कारासाठी आलेले आहेत. त्या सर्व पूर्वतयारीचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी आता काही श्लोक म्हणायचे आहेत. व्रतार्थींनी हे श्लोक व त्यांचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा प्रकटपणे सर्वांसमोर एकत्र सांगावी. आता सर्व व्रतार्थींनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे. अथातो विद्याव्रत जिज्ञासा अथातो विद्याव्रत जिज्ञासा. अहो आचार्य, अहो आचार्य, हे विद्याव्रत स्वीकारणे म्हणजे काय? हे विद्याव्रत स्वीकारणे म्हणजे काय? आपण कृपापूर्वक ते समजावून सांगावे. आयुष्याची पहिली काही वर्षे सर्वच मुले मुली, आपले आई वडील, आपली भावंडे, आपले आजी आजोबा, आपले नातेवाईक व आपले शिक्षक यांच्या मदतीने मोठे होत असतात. वयाच्या 12व्या-13व्या वर्षानंतर स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः स्वीकारण्याचा संकल्प विद्याव्रत घेऊन करायचा असतो. विद्याव्रत घेतल्यानंतर स्वतःच्या जबाबदारीने जगण्याचा टप्पा सुरू होतो. त्याला ब्रह्मचर्याश्रम असे म्हणतात. व्रतेन दीक्षामाप्नोति व्रतेन दीक्षामाप्नोति दीक्षया आप्नोति दक्षिणा दीक्षया आप्नोति दक्षिणा दक्षिणा श्रद्धामाप्नोति दक्षिणा श्रद्धामाप्नोति श्रद्धया सत्यमाप्यते श्रद्धया सत्यमाप्यते श्रद्धया सत्यमाप्यते श्रद्धया सत्यमाप्यते. सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी श्रद्धा लागते. श्रद्धा म्हणजे शेवटी चांगले तेच घडेल आणि मी ते घडवू शकेन असा आशावाद. चांगल्या कामाचा चांगला परिणाम होतो असे काही अनुभव स्वतः घेतले की माणूस सर्व परिस्थितीत आशावादी राहू शकतो. असे अनुभव घेणे यालाच या श्लोकामध्ये दक्षिणा असे म्हटले आहे. चांगले काम म्हणजे अचूक काम. कोणतेही काम अचूक होण्यासाठी त्याचा हेतू ठरवण्याची, कामाची पद्धत निवडण्याची आणि काम कौशल्याने करण्याची योग्यता आपल्यामध्ये येणे म्हणजे दीक्षा मिळणे. अशी योग्यता आपल्यामध्ये येण्यासाठी आपण रोज निश्चित पद्धतीने वागण्याचे नियम ठरवावे लागतात. असे नियम स्वतःहून ठरवणे व स्वतःच ते पाळणे म्हणजे व्रत घेणे. आपण घेतलेले व्रत आपण चिकाटीने पाळत राहिलो तर दीक्षा, दक्षिणा, श्रद्धा आणि सत्य किंवा अखंड आनंद या गोष्टी आपल्याला क्रमशः मिळू शकतात असे या श्लोकात सांगितले आहे. आपण ब्रह्मचर्य आश्रमात प्रवेश का करायचा आणि त्यासाठी व्रत का घ्यायचे हे पाहिले. आता ब्रह्मचर्य आश्रमात प्रवेश करण्याच्या व्रताला विद्याव्रत का म्हणतात ते बघूयात. सत्यमेव जयते सत्यमेव जयते नानृतं नानृतं
पंथा सत्येन पंथा विततो देवयानः विततो देवयानः. जगामध्ये अखेर खऱ्याचाच विजय होतो, खोट्याचा नव्हे. उत्तम लोकांनी खरेपणाने म्हणजे सत्याने वागूनच ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग पुढच्या अनेक लोकांसाठी रुंद व सोपा केला आहे. ज्ञान मिळवल्यामुळे आपल्या सर्व योग्य इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आपल्यामध्ये येते आणि सत्य काय आहे तेही समजते. आपल्याला आपल्या नुसत्या डोळ्यांनी सतत बदलणारे विश्व दिसत असते. ते जणू कधीही न बदलणाऱ्या सत्याला झाकणारे झाकण आहे. ज्ञानानेच हे झाकण दूर होते. ते दूर व्हावे व आपल्याला सत्य कळावे या संबंधीची एक प्रार्थना आता म्हणूया. हिरण्मयेन पात्रेण हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखम् सत्यस्यापि हितं मुखम् तत्त्वं पूषन्नपावृणु त्वं पूषणपावृणु सत्यधर्माय दृष्टये सत्यधर्माय दुष्टये. सत्याचा चेहरा जणू काही सोन्याच्या झाकणाने झाकलेला आहे. आम्ही सत्य जाणून घेऊ इच्छितो. हे परमेश्वरा, आम्हाला ते सत्य दिसावे म्हणून ते झाकण तू दूर कर, म्हणजेच आम्हाला आवश्यक ते सर्व ज्ञान दे. न हि ज्ञानेन सदृशम् न हि ज्ञानेन सदृशम् पवित्रम् इह विद्यते पवित्रम् इह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति कालेनात्मनि विन्दति. ज्याने योगाची माहिती करून घेऊन मन ध्येयावर एकाग्र केलेले आहे त्याला यथावकाश ज्ञानही मिळविता येते. आता सर्व व्रतांना माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे. अथा तो ब्रह्मचर्याश्रम ब्रह्मचर्याश्रम यमनियम जिज्ञासा यमनियम जिज्ञासा. आता आम्हाला ब्रह्मचर्याश्रमाचे जाधव सर आवाज कमी झाला. यमनियम समजावून सांगा. यमनियम समजावून सांगा. आणि नंतर आम्हाला विद्याव्रताची दीक्षा द्या. विद्याव्रताची दीक्षा द्या. अहो आचार्य, आम्ही सर्व उभे राहून नमस्कार करून आपणास विनंती करतो. आम्हास आशीर्वाद देण्यासाठी जी वडील मंडळी आली आहेत त्यांनी सुद्धा आमच्या बरोबर उभे राहून आम्हास आचार्यांकडे सोपवावे. सर्व व्रतार्थी आणि पालक जागेवरच उभे राहतील.
वार नाही काम करून देणार. सर्व व्रतार्थी घरात आपल्या पालकांसोबत उभे असतील. सर्वांनी केवळ व्रतार्थींनी हात जोडायचे आहेत आणि माझ्या पाठोपाठ म्हणायचंय, अनुग्राह्या हा वयम. कृपया आपण आमच्या या विनंतीचा स्वीकार करावा. आता पालकांनी हात जोडायचे आणि माझ्या पाठोपाठ म्हणायचंय, भवद्भिः अस्मत् अपत्यानि अनुग्राह्याणि अहो आचार्य, आमच्या मुलांना विद्याव्रत घेण्यास योग्य समजा. तुमची विनंती योग्यच आहे. आता अधर्यू या विद्यार्थ्यांना ब्रह्मचर्य आश्रमाचे यमनियम समजावून सांगते आणि मग आनंदाने विद्याव्रताचे व्रतचिन्ह देतील. आता व्रतार्थी, पालक व अन्य वडील मंडळींनी खाली बसावे. सर्व व्रतार्थी आणि पालक घरामध्ये खाली बसलेले असतील. आता आपण ब्रह्मचर्याश्रमाचे यमनियम समजावून घेणार आहोत. अनंत असे ज्ञान मिळवून सत्य समजून घेणे म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. हे समजून घेण्यासाठी स्वतःच्या शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धीच्या शक्तींना वळण लावावे लागते. त्यासाठी आपण स्वतःच्या वागण्यासाठी जे नियम स्वतःसाठी घालून घ्यायचे त्यांनाच ब्रह्मचर्य आश्रमाचे यमनियम किंवा ब्रह्मचर्य आश्रमातील व्रते असे म्हणतात. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. ज्याचे खाणेपिणे आवश्यक तेवढे आहे, ज्याचे खेळणे, फिरणे इत्यादी गोष्टी नियमित आहेत आणि ज्याची झोप व जागेपणीचा काळ सुयोग्य आहे, अशा व्यक्तीला दुःखापासून दूर राहणे शक्य होते. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. इंद्रिय संयम. आपल्या डोळ्यांचे लक्ष छान छान दृश्य बघण्याकडे, कानांचे लक्ष सुरेल संगीत ऐकण्याकडे, तर जिभेचे लक्ष गोडधोड पदार्थांनी तृप्त होण्याकडे लागलेले असेल तर आपले मन अभ्यासावर एकाग्र होणे हे कठीण आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी आपली इंद्रिये ताब्यात ठेवण्याचे महत्त्व सांगितले आहे. तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीहेनम् ज्ञानविज्ञाननाशनम्. तेव्हा आपली इंद्रिये आवरून
ज्ञानाचा विसर पाडणाऱ्या राग लोभादी गोष्टींवर आपण विजय मिळवला पाहिजे. तस्मात् त्वम् इन्द्रियाण्यादौ तस्मात् त्वम् इन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीहेनम् पाप्मानं प्रजहीयेणम् ज्ञानविज्ञाननाशनम् ज्ञानविज्ञाननाशनम्. इंद्रियांवर विजय मिळवायचा म्हणजे इंद्रियांना अयोग्य गोष्टी पाहू किंवा ऐकू द्यायच्या नाही आणि योग्य गोष्टीच पाहण्याची किंवा ऐकण्याची त्यांना सवय लावायची. भद्रं कर्णेभिः भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः शृणुयाम देवाः भद्रं पश्येम भद्रं पश्येम अक्षिभिर्यजत्राः पक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्थिरैरङ्गैः तुष्टुवासस्तनूभिः तुष्टुवासस्तनूभिः व्यशेम व्यसेम देवहितं यदायुः देवहितं यदायुः. आम्ही कानांनी शुभवचन ऐकावे, आम्ही डोळ्यांनी शुभतेच पाहावे, आमचे हात पाय आणि शरीर योग्य त्याच कामामध्ये स्थिर असावे. परमेश्वराने दिलेले संपूर्ण आयुष्य आम्हाला त्यामुळे प्राप्त व्हावे. भद्रं कर्णेभिः भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः शृणुयाम देवाः भद्रं पश्येम भद्रं पश्येम अक्षिभिर्यजत्राः पक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्थिरैरङ्गैः तुष्टुवासस्तनूभिः तुष्टुवासस्तनूभिः व्यशेम व्यसेम देवहितं यदायुः देवहितं यदायुः. दैनंदिन उपासना. आवश्यक ते आणि तेवढेच खाणेपिणे, ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण हे साधून रोजच्या रोज देवाचे स्मरण आपण न चुकता केले पाहिजे. त्यालाच संध्या किंवा उपासना म्हणतात. लवकर उठून शरीर शुद्धी करून स्वच्छ जागी निर्मळ आसनावर ताठ बसून उपासना करावी. ती कशी? तत्रैकाग्रं मनः कृत्वा त्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्जात् उपविश्यासने युञ्जात् योगम् आत्मविशुद्धये योगम् आत्मविशुद्धये. आसनावर निश्चल बसावे. शरीराची हालचाल
मनाची धावपळही कमी करण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे ताठ बसून मन अंतर्मुख करावे. तत्रैकाग्रं मनः कृत्वा त्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः तच्चित्ते उपविश्यासने युञ्जात् उपविश्यासने युञ्जात् योगम् आत्मविशुद्धये योगम् आत्मविशुद्धये. अंतर्मुख व्हायचे म्हणजे नेमके काय करायचे? तर स्वतःच्या हितासाठी स्वतःशीच बोलायचे. शरीराची हालचाल थांबविणे, निश्चल बसणे या गोष्टी आपल्या मनातील विचार कमी करण्यास मदत करतात. मनातील सर्व विचार कमी कमी करत शेवटी स्वतःच्या हिताचा विचार करावा. यानंतर स्वतःशी बोलावे, मला काय व्हायला आवडेल? माझे वागणे काल कसे झाले? मी आणखी काय करायला हवे? आज मी काय करणार आहे? असा आढावा घ्यावा आणि या संवादयुक्त ध्यानानंतर गायत्री मंत्र म्हणताना मनाला व्यापक करीत जावे व शेवटी आपली बुद्धी प्रखर व्हावी अशी प्रार्थना करावी. स्वाध्याय प्रवचन. युक्ताहार विहार, इंद्रिय संयमन, ईश्वरोपासना या ब्रह्मचर्य आश्रमातील नियमांचे आचरण करीत आणखी काय करायचे? तर शिकणे आणि शिकविणे यामधून ज्ञान वाढवीत जायचे. वेळ वाया जाऊ न देता सतत हे ज्ञान वाढवीत गेले पाहिजे. घरातील सर्व उपस्थित सदस्य, इथे उपस्थित असलेले अध्यापक, पालक यांनी माझ्या पाठोपाठ हा श्लोक म्हणायचा आहे. जिज्ञासा गुरुनिष्ठा च जिज्ञासा गुरुनिष्ठा च सतताभ्यास निश्चयः सतताभ्यास निश्चयः एकाग्रता महत्वेच्छा एकाग्रता महत्वेच्छा एतद्विद्यार्थिलक्षणम् 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 एतद्विद्यार्थिलक्षणम्. जाणून घेण्याची इच्छा, गुरूंवरती निष्ठा, शिकलेल्याची सतत उजळणी करण्याचा निश्चय, अध्ययनाच्या वेळी एकाग्रता आणि ज्ञान मिळवून मोठे होण्याची इच्छा ही उत्तम विद्यार्थ्यांची लक्षणे आहेत. ही लक्षणे आपल्यामध्ये अधिकाधिक प्रकट व्हावी यासाठी स्वाध्याय प्रवचनाचे व्रत घ्यायचे आहे. जिज्ञासा गुरुनिष्ठा च जिज्ञासा गुरुनिष्ठा च सतताभ्यास निश्चयः सतताभ्यास निश्चयः एकाग्रता महत्वेच्छा एकाग्रता महत्वेच्छा एतद्विद्यार्थिलक्षणम् 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 एतद्विद्यार्थिलक्षणम्. स्वाध्याय प्रवचन केल्यानेच
बुद्धी कार्यक्षम होते. सूक्ष्म निरीक्षण शक्ती, अचूक आकलन शक्ती, जागृत स्मरण शक्ती, सर्व गोष्टींचे मर्म शोधणारी शक्ती, कोणताही प्रश्न सोडवू शकणारी शक्ती, काय करावे काय करू नये याचा तत्काळ निर्णय करणारी विवेक बुद्धी आणि सतत नवीन कल्पनांना जन्म देणारी सर्जनशीलता, अशा अनेक दिशांनी बुद्धीच्या विविध शक्ती वाढविण्यासाठी स्वप्रयत्नांबरोबर गुरूंचे मार्गदर्शनही आवश्यक असते. गुरूंविषयी आदर आणि प्रेम. घरातील सर्व वडीलधारी मंडळी, पालक, इथे उपस्थित अध्यापक, पालक यांनी हा श्लोक माझ्या पाठोपाठ म्हणावायचा आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः 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 ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. नवीन ज्ञान मिळवताना स्वयं अध्ययन म्हणजे स्वाध्याय करावा लागतो. परंतु आपल्या पूर्वीच्या लोकांनी मिळवलेले ज्ञान आपल्या गुरूंकडून मिळवणे सोयीचे जाते. आपल्या गुरूंच्या बद्दल आपण मनात आदराची भावना ठेवली, विषय समजून घेण्यासाठी अनेक बाजूंनी प्रश्न विचारले आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने काम आणि प्रयोग केले तर ते आपल्याला भरभरून ज्ञान देतात, असा या श्लोकाचा अर्थ आहे. उपस्थित सर्व सदस्यांनी, घरातल्या सर्व सदस्यांनी हा श्लोक माझ्या पाठोपाठ म्हणायचा आहे. तद्विधी प्रणिपातेन तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः 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 ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. अशा गुरूंबद्दलची आदरबुद्धी त्यांना नित्य वंदन करून व्यक्त करायची असते. त्यासाठी विद्यार्थी आणि पालक उभे राहून पुढील श्लोक म्हणूया. आपण सर्व घरातील पालक, व्रतार्थी सगळ्यांनीच उभं राहायचं आहे. सर्वांनी हात जोडायचे आहेत. माझ्या पाठोपाठ हा श्लोक सगळ्यांनी म्हणायचा आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपले गुरुजन हे ब्रह्मा, विष्णू, महेश्वर
यांच्यासारखेच आम्हाला पूजनीय आहे. इतकेच काय, गुरु हेच आपल्याला प्रत्यक्ष परब्रह्म सांगत आहे. त्या गुरूंना वंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे आता सर्वांनी बसून घ्या. सर्व प्रकारची पालक आपण आपल्या घरात खाली बसून घेतलं. व्यक्तिमत्व विकसन, राष्ट्र अर्चना. खाण्यापिण्यावर नियंत्रण, इंद्रियांवर संयम, रोजची उपासना, शिकणे आणि शिकविणे आणि गुरुजनांविषयी आदर. हे सारे कशासाठी? तर शरीर, मन, बुद्धी इत्यादींची कार्य करून आपल्या व्यक्तिमत्वाचे उत्तम विकसन व्हावे. विद्यापीठाचा प्रमुख हेतू उत्तम व्यक्तिमत्व विकसन हाच होय. असे सुविकसित जीवन कुटुंबाच्या, समाजाच्या, देशाच्या आणि परमेश्वराच्या चरणी अर्पण करणे यामध्ये मानवी जीवनातील फार मोठे सुख सामावलेले आहे. पूर्ण विकसित, शुद्ध अशा जीवन पुष्पाने राष्ट्र अर्चना, देव अर्चना करणे हेच साध्य. अर्चनेने, त्यागाने परमसुखाची प्राप्ती होते. म्हटले जाते, नत्वहं कामये राजं न स्वर्गं न पुनर्भवम् कामये दुःखसत्कानां मी राज्याची इच्छा करीत नाही. मला स्वर्ग नको, मला जन्म मृत्यूपासून सुटकाही नको. जे दुःखाने बांधलेले आहे अशांच्या वेदना दूर व्हाव्यात एवढीच माझी इच्छा आहे. विद्याव्रत स्वीकारणाऱ्या प्रत्येक व्रतार्थीचे उद्दिष्ट अशा सारखेच असले पाहिजे. नत्वहं कामये राजं न स्वर्गं न पुनर्भवम् कामये दुःखसत्कानां युक्ताहार विहार ते राष्ट्र अर्चना या 6 व्रतांमधून केवळ आपल्या एकट्याच्या सुखाचा विचार न करता सर्वांच्या सुखाचा विचार करणे हे आपल्या आयुष्याचे ध्येय म्हणून सांगितलेले आहे. एकट्याच्या सुखातून मिळणारा आनंद तात्पुरता असतो. संपूर्ण राष्ट्राच्या आणि मानवतेच्या सुखासाठी प्रयत्न करण्याचा आनंद जास्त टिकाऊ असतो. तात्पुरत्या आनंदाचा त्याग करून
टिकाऊ आनंदासाठी प्रयत्न करणाऱ्याला योगी असे म्हणतात. ब्रह्मचर्य आश्रमाचे यमनियम पाळून आपल्याला योगी होण्याचा प्रयत्न करायचा आहे. शिक्षण घेणे हेच विद्यार्थ्यांसाठी योगाचे आचरण आहे. त्या संबंधीचा एक अभंग आता म्हणूया. मी एक ओळ सांगणार आहे. उपस्थित सदस्य आणि घरातील सर्व प्रकारची पालक त्यांनी माझ्या पाठोपाठ हा अभंग मांडायचा. नियम पाळावे तरी म्हणशी योगी योगी
आपल्या ध्येयाचा ध्यास घेतलेला योगी व्हायचे असेल तर त्या दिशेने जाण्याला मदत करणारी कामे करायची आणि इतर कामे करायची नाही असे ठरवावे लागते. आपणच केलेले नियम पाळून योगी होता येतो. ध्येयापासून आपल्याला दूर नेणाऱ्या दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जिभेला सुख मिळावे म्हणून गोडधोड किंवा मसालेदार खाणे आणि मनात येईल ते बोलणे. दुसरी गोष्ट म्हणजे झोपे, आळसात आणि चेंगटपणात वेळ घालवणे. या दोन गोष्टींमध्ये जास्त वेळ जातो तो कधीच योगी होऊ शकणार नाही. जो योगाच्या वाटेने जाऊ इच्छिणारा जीव म्हणजे मनुष्य आहे त्याने आपल्या झोपेवर नियंत्रण ठेवले पाहिजे. खाण्यावर आणि बोलण्यावर जो नियंत्रण ठेवतो या बाबतीत काही नियम करून तो त्याप्रमाणे मनापासून वागतो. त्याचे लक्ष शिकणे आणि देशसेवा करणे या आपल्या ध्येयावर एकाग्र होते. त्याचे मन ध्येयाशी एकरूप होण्यासाठी उत्साह निर्माण करते आणि शिकणे व देशसेवा करणे या ध्येयाचे ध्येय म्हणजे स्वतः चिदानंद रूपी शिव किंवा ज्योतिरूप आहो हे ओळखणे हे देखील त्याला अवाग्याचे वाटते. आतापर्यंत विविध श्लोकांमधून केलेले व्रतांचे संकल्प आता गद्यामध्ये पुन्हा एकदा उच्चारूया. सर्वांनी पाठोपाठ म्हणायचे. राष्ट्रार्थ भव्य प्रतिकारी पराक्रमाची ईर्षा निजांतरी करावयाची खरोखर राष्ट्रहितार्थ जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी यासाठी हा संकल्प हे परमात्मन तू याचा साक्षी हो. आज आम्ही सर्व पवित्र भावे ब्रह्मचर्य आश्रमाचा स्वीकार करीत आहोत. हे परमात्मन आपणास म्हणून आम्ही असा संकल्प करतो की आम्ही युक्ताहार विहार या व्रताचे परिपूर्ण पालन करू. ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये संयत ठेवू. तुझ्या शोधात त्यांना गुंतवू. उपासना, स्वाध्याय, प्रवचन आणि गुरुविषयी आदर व प्रेम यांचा आम्ही सदैव अवलंब करू. या व्रतापासून आम्ही कधीही घडणार नाही. आयुष्याच्या किमान 25 वर्षापर्यंत आम्ही विद्याभ्यास करू. नंतर इतर आश्रमात यथावकाश प्रवेश करू. भगवान रामचंद्र गुरुकृती राहिले होते. आम्ही सुद्धा गुरूंच्या सानिध्यात ग्रंथ हे सुद्धा गुरु सर्व सृष्टी हा गुरु होय. सर्व सृष्टी सुद्धा गुरु. त्या गुरूंना प्रसन्न ठेवून आम्ही उत्तम विद्या संपादन करू.
उत्तमोत्तम विद्या संपादन करू. आमची विद्या आमची विद्या ही आमच्या कुटुंबाच्या समाजाच्या ही आमच्या कुटुंबाच्या समाजाच्या देशाच्या आणि मानवतेच्या कल्याणासाठी कल्याणासाठी असेल. असेल. हे परमेश्वरा हे परमेश्वरा हे सर्व घडू दे. हे सर्व घडू दे. तुझे मंगल आशीर्वाद आम्हास नित्य लाभू दे. तुझे मंगल आशीर्वाद आम्हाला नित्य लाभू दे. ब्रह्मचर्य आश्रमातला आमचा क्षण ब्रह्मचर्य आश्रमाचा आमचा क्षण हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आता संकल्प पूर्ण करण्यासाठी वापरला जाऊ दे. वापरला जाऊ दे. सर्व पालकांनी आपल्या घरातील होमकुंड प्रज्वलित करायचे आहे. आता मागच्या मंदिरात जे 2 व्रतांनी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आपण प्रातिनिधिक स्वरूपात होमकुंड प्रज्वलित करीत आहोत. सगळ्यांनी होमकुंड प्रज्वलित केलेलं असेल. आज राष्ट्रीय शके 1942-43 मधील सौर फाल्गुन महिन्याच्या चैत्र महिन्याच्या 30 मार्च दिनांकाला आम्ही आमच्या व्यक्तित्व विकासासाठी विद्याव्रत ग्रहण केल्याचे चिन्ह स्वीकारू इच्छितो. हे व्रतचिन्ह आम्ही जास्तीत जास्त काळ सांभाळू, त्याची काळजी घेऊ आणि सर्व व्रतांचे शक्तीनिशी पालन करू असा संकल्प आपल्याला या निमित्ताने करावयाचा आहे. आता सर्व व्रतार्थी माझ्या पाठोपाठ म्हणू. आज राष्ट्रीय शके 1942-43 मध्ये 1942-43 मध्ये सौर चैत्र महिन्याच्या 30 मार्च दिनांकाला आम्ही आमच्या व्यक्तित्व विकासासाठी विद्याव्रत ग्रहण केल्याचे चिन्ह स्वीकारू इच्छितो. हे व्रतचिन्ह आम्ही जास्तीत जास्त काळ सांभाळू, त्याची काळजी घेऊ आणि सर्व व्रतांचे सर्व शक्तीनिशी पालन करू. आज आपण ब्रह्मचर्याचा संकल्प तर केला. हा संकल्प सिद्धीस जावा यासाठी परमेश्वराचे प्रतीक असलेल्या यज्ञाग्नीला आहुती देऊन आपण त्याचे आशीर्वाद घेऊया. व्रतार्थी जागेवर उभे राहून अक्षता रूपी आहुती अग्नीला अर्पण करा. सर्व व्रतार्थी आणि पालक घरात जे समारंभासाठी आहेत त्यांनी बसूनच होमकुंडामध्ये आहुती दिली तरी चालणार आहे. पालकांनी आपल्या व्रतार्थी जवळ बसायचं आहे. आणि अक्षता या साधन संपत्तीचे प्रतीक आहे. आपल्या जवळचे उत्तमातले उत्तम परमेश्वराला अर्पण करायचे या आहुती देण्यामध्ये असते. तसेच आमची गुणसंपदा, विद्या आणि यश हेही समाजरूप परमेश्वराने आपल्याला दिले आहे. त्याचा गर्व आपल्याला नसावा असाही यातील भाव आहे. आता सर्व व्रतार्थींनी आणि पालकांनी श्लोक माझ्या पाठोपाठ म्हणत यज्ञकुंडामध्ये आहुती अर्पण करायची आहे. ओम अग्ने स्वाहा.
अग्नय इदं नमः ॐ वायवे स्वाहा वायवे वायव इदं नमः वायव इदं नमः ॐ सूर्याय स्वाहा ॐ सूर्याय स्वाहा सूर्याय इदं नमः सूर्याय इदं नमः ॐ प्रजापतये स्वाहा ॐ प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः प्रजापतये इदं नमः हे आता अग्नीला समर्पित करतो ते आता अग्नीचे आहे माझे नाही हे आता वायूला समर्पित करतो ते आता वायूचे आहे माझे नाही हे सूर्याला समर्पित करतो ते आता सूर्याचे आहे माझे नाही हे प्रजापतीला परब्रह्माला समर्पित करतो ते आता प्रजापतीचे आहे माझे नाही तूप आणि अक्षतांच्या आहुती देताना त्याबरोबर आपले संकल्पही आपण परमेश्वराला करते आता ते त्याचे झालेले संकल्प त्याने आमच्याकडून पूर्ण करून घ्यावे आमची शक्ती व प्रयत्न जिथे कमी पडतील तिथे परमेश्वराने आम्हाला संकल्प पूर्ण करण्यासाठी शक्ती द्यावी असा इदं नमः म्हणण्यामागचा अर्थ आहे आपण परत एकदा आहुती देणार आहोत श्लोक माझ्या पाठोपाठ म्हणावे ओम अग्नये स्वाहा ओम अग्नये स्वाहा अग्नय इदं नमः अग्नय इदं नमः ओम वायवे स्वाहा ओम वायवे स्वाहा वायव इदं नमः वायवे इदं नमः ओम सूर्याय स्वाहा ओम सूर्याय स्वाहा सूर्याय इदं नमः सूर्याय इदं नमः ओम प्रजापतये स्वाहा ओम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः प्रजापतये इदं नमः या आहुतीच्या रूपाने आपण परब्रह्म शक्तीचे प्रतीके म्हणून अग्नी वायू सूर्य आणि प्रजापतीला संकल्पाचे निवेदन केले आहे आता यज्ञाग्नीच्या साक्षीने प्रकारचे व्रतचिन्ह घेतील तत्पूर्वी पालकांनी उभे राहावे आणि आचार्यांना वंदन करून पाठोपाठ म्हणावे सर्व पालक आपल्या घरात उभे राहिलेले असतील हात जोडलेले असावे हा श्लोक पालकांनी माझ्या पाठोपाठ म्हणावायचा अहो आचार्य इमे प्रकारचिनः यज्ञोपवीतेन अनुग्राह्याः भवता अहो आचार्य विद्याव्रत घेऊ इच्छिणाऱ्या या मुलांना कृपापूर्वक व्रतचिन्ह द्या आता व्रतार्थींनी जागेवरच उभे राहावे पालकांसह क्रमाक्रमाने संवय आहे प्रथम पालकांनी यज्ञांनी समोर ठेवलेली फुले पहावी व्रतार्थींनी व्रतचिन्ह घेऊन त्यांना नमस्कार करावा त्यावेळी पालकांनी व्रतार्थींच्या मागे उभे राहावे व्रतार्थींनी आपल्या जागेवर उभे राहावे युक्ताहार विहारस्य
युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः तस्मात् त्वम् इन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रदहीहेनं ज्ञानविज्ञाननाशनम्. आज हे व्रत घेतले आहे त्याचे प्रतीक म्हणून हे व्रतचिन्ह अथवा यज्ञोपवीत परिधान करण्यापूर्वी प्रथम भांड्यातील पाण्याने भिजवा. नंतर आपल्याला दिलेले हे व्रतचिन्ह दोन्ही हातांच्या आंधळ्याने आपल्या समोर धरा. मुलींनी ओमचे प्रतीक असलेली साखळी हातात धरायची आहे आणि पाठोपाठ म्हणा. व्रतचिन्ह व्रतार्थींनी आपल्या समोर धरायचं आहे. घरातील सर्व व्रतार्थी व्रतचिन्ह आपल्या समोर धरावं. माझ्या पाठोपाठ पालक, उपस्थित घरातील वडील मंडळी आणि व्रतार्थी यांनी हा श्लोक माझ्या पाठोपाठ म्हणायचा आहे. श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलम् आयुष्यं तेज आरोग्यम् देहि मे हव्यवाहन. हव्यवाहन म्हणजे अग्नी हे परमेश्वराचे प्रतीक आहे. त्याच्याकडून आपण 11 गुण मिळावे अशी प्रार्थना केली आहे. श्रद्धेमुळे सत्य कळते हे आपण सुरुवातीलाच पाहिले आहे. मेधा म्हणजे ज्ञान साठवून ठेवणारी स्मरणशक्ती. प्रज्ञा म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन ती समजून घेण्याची शक्ती. बुद्धी म्हणजे चूक बरोबर याची निवड करून निर्णय घेण्याची शक्ती. श्री म्हणजे नीतीने वागून मिळवलेली श्रीमंती. तेज म्हणजे दुर्जनांमध्ये धाक निर्माण करणारी आणि सज्जनांना मार्गदर्शन करणारी शक्ती. या सगळ्यांबरोबर यश, विद्या, बल, दीर्घायुष्य आणि आरोग्य ज्याला मिळते त्याचे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने विकसित झाले असे आपण म्हणतो. आता ही प्रार्थना पुन्हा एकदा म्हणूया. श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलम् आयुष्यं तेज आरोग्यम् देहि मे हव्यवाहन. हे विद्याव्रत घेतल्याचे प्रतीक म्हणून आता हे व्रतचिन्ह योग्य पद्धतीने घाला. सर्व व्रतार्थींनी व्रतचिन्ह घालायचं आहे. मुलांनी यज्ञोपवीत गळ्यात घालायचं आहे. मुलींनी आपली साखळी, ओमची साखळी आपल्या गळ्यात घालायची आहे. पालकांनी व्रतचिन्ह घालण्यासाठी व्रतार्थींना मदत करावी. प्रतिदिनी हे व्रतचिन्ह स्वच्छ ठेवा. आपल्या व्रताचे स्मरण त्यामुळे नित्य करू दे. हे व्रतचिन्ह अधिकाधिक काळ सांभाळा. नित्य उपासने हे विद्याव्रत अंगी पुरे मिळू दे. बाह्य चिन्ह नसले तरी अंतर्यामी धारण केलेले व्रत कधीच उठणार नाही असे होते. आता व्रतार्थींनी खाली बसा.
सर्व पालक आणि व्रतार्थी खाली बसतील. सहा व्रते समजून घेऊन त्यांचे पालन करण्याचे तुम्ही ठरवले आहे. आता दैनंदिन उपासनेमध्ये ज्या मंत्राचा जप करावयाचा असतो त्या गायत्री मंत्राची संख्या तुम्हाला दिली जाईल. तुमच्या जवळच्या अक्षता आणि फुले मंत्र म्हणताना तुमच्या समोर असावी. उपासना संपल्यावर आपण म्हणलेल्या मंत्रांचे प्रतीक म्हणून अक्षता आणि फुले यज्ञाग्नी समोर अर्पण करावी. सर्व मंत्रात श्रेष्ठ असा आपला गायत्री मंत्र आहे. उपासनेची आपल्या हिंदूंची परंपरा ऋग्वेदापासून चालत आलेली आहे. कोणाची उपासना आपण करतो? भूलोक, भुवरलोक अशा सप्त लोकांचे, म्हणजे निराळ्या शब्दात पृथ्वी, ग्रहमाला आणि आपल्या ग्रहमालेचा सूर्य या लोकांचे, असे कोट्यावधी सूर्य, अशा कोट्यावधी सूर्यांना सामावणारी आपली आकाशगंगा, अशा अनंत आकाशगंगा, त्यांच्या केंद्रस्थानी असणारा अनंत कोटी ब्रह्मांडांना प्रकाश देणारा तो सविता. या सर्वांचे आपण स्मरण करीत असतो. सर्वांना स्मरण देणारा तोच तो सविता आहे. तो आपल्या सर्वांना, आपल्या देशाला स्फुरण देवो अशी प्रार्थना आपण करूया. आता आपण त्रिवार ओंकार माझ्या पाठोपाठ म्हणणार आहात. त्यानंतर 2 मिनिटांचं ध्यान असेल. नंतर ते त्रिवार ओंकार माझ्यासोबत म्हणायचे आहे आणि आपण गायत्री मंत्र एकत्रित म्हणणार आहोत.
माझ्या पाठोपाठ ओंकार आणि गायत्री मंत्र म्हणायचा आहे.
ओम तत्सत ओम तत्सत ओम तत्सत ओम तत्सत ओम तत्सत ओम तत्सत। नमस्ते। 1 2